तुकाराम मांगेला सर, पालघर की एक बुलंद आवाज़, माय फेवरेट। आप भी, मुझे एक मौका मिला है उनके साथ कमेंट्री करने का। तो एनसीसी वर्सेस V24 कैसा होगा सर मैच? चला वेलकम बॅक। पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत। नारंगी ग्रामीण धमाका 2025 पहिला चेंडू, मॅच स्टार्ट झाला विकेटनं। धमाका करायचा होता पण धमाका नाही झालाय, ब्लास्ट झालाय दुसऱ्या बाजूला। पहिल्या चेंडूवरती विकेट गॉन। चेंडू मागे गेला, फोर्स केलं आणि पुल करायच्या प्रयत्नामध्ये जसा विकेट, बिल्कुल जो मैच देखा था ना हमने रायपाड़ा आणि नारंगी भी, उसी तरह अक्षय पाटील असाच शॉर्ट पुल केला होता। शॉर्ट पुल केला होता ज्याला एलिव्हेशन नाही आलं, वरनं खेळायचं होतं, अलॉंग द ग्राउंड या केलं, फ्लॅट बॅटर केलं होतं आणि चेंडू सर हातामध्ये जाऊन विसवलाय। आकोटाब्याचा चेंडू, वेगवान चेंडू हाताला गेलाय। पहिल्या एका त्या विकेट नंतर सावरण्याचा प्रयत्न V24 चंदन सर करणार। मंगेश मात्रे एका बाजूला आहेत आणि तुर्तास निशांत नेन्यू बॅट्समन आलेत। तो V24 वर्सेस एनसीसी बी के बीच ये मैच खेला जा रहा है। गेंदबाज धीरज, तेज तर्राक गेंदबाज, शॉर्ट पिच गेंद से खेल दिया है, पॉइंट के फील्डर वहां पर मौजूद और एक बेहतरीन कैच वहां पर लिया गया है। केलं याला बरोबर ते सर्कलच्या वरून खेळायचं होतं, इनफिल्डच्या डोक्यावरनं। अपक्षेच्या तुम्हाला एकदा स्क्वेअर कट मारायचा आहे तर तुम्हाला अलॉंग द ग्राउंड खेळायचं होतं। बघा स्क्वेअर कट खेळा होता किंवा अप्पर कट खेळायचं आहे तर अजून थोडं लेट खेळायचं होतं, नाही तुम्ही स्क्वेअर कट खेळा अलॉंग द ग्राउंड, नाही तुम्ही अप्पर कट खेळला तो पॉईंटच्या डोक्यावरनं जायचा होता। या दोन्ही मध्ये राहिल्यात बॅक टू बॅक दुसरा, म्हणजे एक चेंडू नंतर आलेला दुसरा विकेट या षटकामध्ये। तो धीरज एक बेहतरीन गेंदबाज इस टीम के। इनकी अगली गेंद राइट आर्म ओवर से, शॉर्ट पिच गेंद इसे खेल दिया है डीप स्क्वायर लेग की दिशा में, फील्डर वहां पर मौजूद है और एक पकड़ेंगे, बहुत ही सुंदर कैच वहां पर। तो बेहतरीन गेंदबाजी धीरज की। जी गोलंदाजी चालली, खास करून आखू टप्प्याची गोलंदाजी आहे। पूल आणि हुक करण्याचा प्रयत्न तुम्ही ज्या वेळेला करता, बघा आताही केलं ऑफ स्टंपच्या बाहेर ना, ऑफ स्टंप तुम्ही पहिला चेंडू फेस करत होते आणि पहिल्या चेंडू फेस करताना तो हवेत खेळला गेला आणि डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होते आणि त्यांनी टिपलाय। आज झेल वारंवार काय केलं, तुम्ही हवेत ज्या वेळेला खेळताना त्यावेळेला एकदम पूर्ण ताकदीनिशी खेळा किंवा दोन खेळाडूंच्या मध्ये खेळा, या दोन्ही गोष्टी नाही खेळल्यात। त्याच्यामुळे या षटकामध्ये ना आता जी कहाणी आहे ना 0-3, बहुत बार ऐसा स्कोर है ना हॉकी में नहीं तो फुटबॉल नहीं देखते हो, 3-0, ये 3-0 वाला खेल पहले षटकामध्ये आलाय। तो अब आए हैं बाएं हाथ के बल्लेबाज हार्दिक और हम देख सकते हैं फिगर W0WW और धीरज इज ऑन अ हैट्रिक। धीरज इस टीम के एक होनहार खिलाड़ी हैं, हमने काफ़ी देखा है धीरज की गेंदें, तेज तर्राक गेंदबाजी करते हैं। और अगले जो बल्लेबाज हैं हार्दिक, धीरज की अगली गेंद और पिच गेंदी से खेल दिया है लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर उसके नीचे मौजूद और पकड़ेंगे, एक सुंदर कैच और हैट्रिक हो चुकी है धीरज पाटिल जी की।
कौतुक गोलंदाज देखिए पहले ओवर है बघा एक क्षेत्ररक्षक आपने नोटिस किया एक फील्डर मिड ऑन में था और बराबर उसके पीछे लॉन्ग ऑन था बऱ्याच वेळा अशी फील्डिंग नाही आपण बघत बहुत बार ऐसी फील्डिंग नाही देखते हो पण ही स्ट्रॅटेजी होती डावखुऱ्या फलंदाजासाठी आणि ते खेळण्यास भाग पाडलं ॲक्च्युली ते भाग पाडलं गेलं होतं धीरज पाटीलनं एक अचीवमेंट पाहिली त्याची हॅट्रिकची हॅट्रिक 3 डब्ल्यू एक दुसरी अचीवमेंट येऊ घातले म्हणजे जसे कहते ना दहलीज पे खडे मेडन ओव्हरच्या बरोबर दहलीजवरती या षटकामध्ये 4 विकेट काय गोलंदाजी चालले जबरदस्त आणि बाई आले याचा अर्थ ती एक्स्ट्रा रन आहे म्हणजे मॅडन ओव्हरच इथे समाप्त होणार आहे या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी हाताळली आहे ती धीरज पाटीलनं ॲज अ कॅप्टन म्हणून आता त्याच्या बरोबर ती पहिल्या ओव्हरचं विश्लेषण येणार आहे बघा 4 विकेट तो 0 त्यासाठी आहे शेवटला एक्स्ट्रा आली पण ती एक्स्ट्रा काय झाली ती एक्स्ट्रेक्शन चूक केली म्हणून ती एक्स्ट्रा आली सुंदर गोलंदाजी पहिले षटक तो मैं आपको कहना चाहूँगा तुकाराम सर आज का जो क्रिकेट है काफ़ी फास्ट हो चुका है काफ़ी फास्ट मतलब बैट्समैन गेम बना दिया है और मैं धीरज की बहुत ही तारीफ करना चाहूँगा एकदम साइलेंट प्लेयर मैडन ओवर किया है इन्होंने और ये भी कटिंग आनी चाहिए शाम को क्योंकि मैडन ओवर करना टेनिस में बहुत ही बड़ी बात है सर आप तो मेरे से ज़्यादा जानते हो नाही बिलकुल जसे आपने कहा ना म्हणजे याच्या अगोदर तर आम्हाला विशाल पाटीलचे ती 50 पाहिलं ना तसं मॅडन ओव्हर झालं किंबहुना त्याच्यावरती आहेत किंबहुना म्हणजे 6 षटकाचा 4 षटकाच्या मागे एखादा सेंचुरी मारतो ना त्या जवळ आहे मॅडन ओव्हर 4 विकेट मोठी अचिव्हमेंट आहे तुम्ही 6 चेंडूमध्ये एकही धाव न देताना 4 विकेट प्राप्त करता ही मोठी अचिव्हमेंट आहे तुमची पुढे सरसावून केलं डान्सिंग डाऊन द विकेट डान्सिंग तिकडे केलंय डान्स डगआउट मध्ये होईल कारण चेंडू सीमारेच्या पार षटकार तो जैसे तो सतीश ने दिखा दिया है कि हम भी किसी से कम नहीं V20 चंदन सार तो जो अगले गेंदबाज है निशाद इनकी अगली गेंद बहुत ही अच्छी गेंद निशाद पाटिल थोड़े से निराश होते हुए उन्होंने ईट का जवाब लगभग पत्थर से दे दिया था लेकिन गेंद स्टंप पर लगी नहीं थोड़े से निराश हुए बिलकुल आपने सही कहा ईट का जवाब पत्थर से आज चेंडू पहिला डान्सिंग डाऊन द विकेट खेळला होता आता नाव त्यांचं सतीश आहे थोडंसं स्टाइलिश आहे सतीश आहे लेकिन थोडेसे स्टाइलिश आहे स्टाइलिश देखील आहेत आणि त्यांनी षटकार ठोकला होता त्यांनी दाखवले भले विकेट गेल्यात पण आक्रमण करणार अकटॅकिंग खेळणार आता बॅट स्विंग झाली होती बॅट स्विंग आता चेंडूच्या वेगात बदल केला थोडा बोटं फिरवली लेग कटर देखील हाताला गेल्यात हे यायला हवं तुम्ही मागचे 2-3 हंगाम खेळल्यात चांगली गोलंदाजी करतात मग तुमच्याजवळ वेगवेगळे चेंडू हाताळायची कसब असायला हवं कदाचित हेच केले निषादनं एक षटकार आला लेन थोडीशी ऍडजस्ट केली चेंडूतला वेग कमी जास्त केला त्याचा फायदा त्यांना होतोय तो निशाद पाटिल ने दिखा दी है पहले गेंद पे 6 आया उसके बाद 2 डॉट और इनकी अगली गेंद शॉर्ट पिच गेंद इसे कट कर दिया है फील्डर वहां पर मौजूद है और 1 ही रन मिलेगा और इसे 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़कर होगी 8 रनों पर तो मैं जैसे सर कह रहा था कि जो पहला ओवर हमने धीरज पाटिल जी का देखा था बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी और मैं आजकल के क्रिकेट में तो नहीं देखता कोई गेंदबाज मैडन ओवर डाल के चला जाए 10x के बॉल में नाही बऱ्याच वेळा म्हणजे याच्या अगोदरचा एक मॅच आपण परेड पाड्याचा पाहिला होता तिथे 2-2 धावा देऊन 2-2 विकेट घेतले होते म्हणजे आज बॅटिंग तितकी क्लिक नाही झाली विशालचे एक इनिंग पाहिले पण आज गोलंदाजचा बोलबाला आहे आजच्या दिवसामध्ये गोलंदाजचा बोलबाला आहे थोडेसे दूर राहिले हितेश गावड गेले होते चेंडूवरती कारण यानं मागच्या मॅचमध्ये 3 झेल टिपले होते हितेश गावड बाबूनं गेले होते चेंडूपर्यंत झेल बराच लांब होता एक धाव चेंडूवरती पूर्ण धावफलक थोडासा पुढे जाईल V24 चंदन सरसाठी आता लढाई 2 प्रकारची चालले एक तर इथून विकेट नाही गमावायचे यहाँ से विकेट नहीं गिरनी चाहिए और रन आनी चाहिए थोड़ी तारेवरची कसरत आहे तो बैलेंस सांभाळायचा आहे आणि पुढे जायचं आहे क्योंकि V24 को पता है कि सामने NCC B टीम है जो कि एक अच्छी टीम है गेंदबाज की अगली गेंद इसे खेल दिया है डीप मिड विकेट की दिशा में फील्डर उसके नीचे आते हुए और पकड़ेंगे एक सुंदर कैच वहां पर देख लख लख परदेसी का ain't nobody like my देसी का फटका खेळायचा तो पुलचा पण काय त्याला टप्पा जो ऑफस्टमच्या बाहेर होता ना त्याच्यापासून तुमची जे शरीर आहे ना बॉडी ते लेग स्टम्पच्या बाहेर गेली बॉडी थोडीशी लांब गेली त्यामुळे तितका जोर दे
कदाचित त्या फटक्यामध्ये ताकद झोकू शकली नाही. मेरे हिसाब से ये स्ट्रोक लॉन्ग ऑन पे खेलना चाहिए था सर, इन्होंने मिड विकेट पे खेला क्योंकि इनकी बॉडी से काफी दूर था वो गेंद, तो लॉन्ग ऑन पे खेलते शायद सक्सेस हो जाते शायद. बिलकुल आपने सही कहा, कारण समोर आले असता तर कदाचित तो बॅटच्या स्वीट स्पॉटला लागू शकले असता, पण तो नाही लागलाय. योग्य वेशला. बिलकुल आपने सही कहा. 2 षटकांचा खेळ, 5 गडी बाद 9. पहिला चेंडू बाहेर निघतोय, जास्त बाहेर निघतोय आणि मंगेश म्हात्रे जे सलामीला आलेले होते ॲज अ ओपनर आले आहेत, पण आता 12 चेंडूचा खेळ झालाय आणि त्याने आतापर्यंत फक्त 1 चेंडू जो फेस केला गेला होता. 12 गेंदों में युवराज सिंह ने तहलका मचा दिया था 2007 के वर्ल्ड कप में, 12 या 13 गेंदों में 50 किए थे. और जय पाटिल की अगली गेंद मंगेश के लिए, और एक लेग स्टंप के बाहर की गेंद थी, इसे खेल दिया है. फाइन लेग की दिशा में गेंद जाएगी, सीमा रेखा पार, रन मिलेंगे 4. कसं करायचं आणि कुठे करायचं आहे. टर्न झाला, पडला, सुंदर लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मार आणि जयचं कौतुकामध्ये त्याच्याकडे मोठा टर्न आहे जो अक्षरशः एक 45 डिग्री मध्ये टर्न होतो, तो टर्नवाला चेंडू होता. जय की अगली गेंद बहुत ही अच्छी गेंद थी, इसे खेल दिया है डीप स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए. थँक्यू. मागच्या चेंडूवरती जयनं चेंडूवरती बोटं फिरवली आणि थोडीशी बुटं पण फिरली ती मंगेश म्हात्रेची. बॉडी टर्न झाली, रोल केला आणि चेंडूला गोल केला, म्हणजे गुल केलाय चेंडूला आणि चेंडूला पाठवला डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये. षटकार बघा, ही चांगल्या फलंदाजाचं लक्षण तेच आहे मंगेश म्हात्रे. मागच्या सामन्यामध्ये देखील अशीच इनिंग मंगेश म्हात्रेनं साकारली होती, किंबहुना त्याच्यापेक्षा आता जास्त गरज आहे. V20 मोड चंदनसरला धावा धापलकावरती 20. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. आता फटका जरूर खेळलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लांब राहिले आणि चेंडू गेला सीमा रेषे पार, चौकार. थँक्यू. हे षटक असं आहे, रन येतात. टॉप एज लागला होता. जैसे कहते ना, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. फॉर्च्यून फेवर द ब्रेव. या षटकामध्ये धावा करतोय मंगेश म्हात्रे नॉन स्ट्राइक पे खड़े खड़े उब गए थे और जब वो आए उन्होंने दिखा दिया कि शायद मुझे स्ट्राइक मिलती तो अभी 24 की जगह 34 या 40 के आसपास स्कोर होता सर. बिल्कुल आपने सही कहा, लेकिन उन्होंने ये भी कहा है अगर मुझे स्ट्राइक आता है ना तो मैं एरियल रूट से स्ट्राइक करूंगा. हवाई सफर केलाय. मागच्या 3-4 चेंडूवरती हमला केलाय जय पाटीलच्या या गोलंदाजीवरती. मंगेश म्हात्रे एक फायटिंग नॉक खेळतोय आपल्या टीमसाठी. बॅटिंग ऑन 15. फायटिंग नॉक खेळत होते. या चेंडूला मिस केलं गेलं, चेंडू गेला पाठीमागे, यष्टिकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं जय, इनकी तारीफ करनी होगी. ग्रासी विकेट पे कोई गेंद इतनी घुमा नहीं सकता, ये मेरा तजुर्बा है. ग्रास के विकेट पे गेंद ज्यादा घूमती नहीं, लेकिन अच्छी गेंदबाजी कर रहे हैं जय की अगली गेंद. ओहो सर, देखिए मिडल ऑफ स्टंप पे गिर के गेंद सीधा बाहर निकली. तो आपने जैसा उल्लेख किया था कि बहुत ही अच्छी गेंद फिराते हैं ये, और इन्होंने दिखाया. देखिए ये गेंद देखिए सर, ये गेंद देखिए ऑफ स्टंप पर गिर के खर सीधा कीपर के हाथों में गई. तो जय के इस ओवर में आए हैं 15 रन. 3 ओवर की समाप्ति के बाद 24, 5 विकेट के नुकसान पे. डीजे चंदन सरचा डगआउट आहे, थोडंसं शांत आहे. त्यांना माहिती आहे 24 धावा झाल्यात, पण प्रतिस्पर्ध्याला जर आव्हान द्यायचं ना तर 24 पुरेसे नाही. का? कारण मागच्या सामन्यामध्ये जयदुर्गा गायकवाडने 25 केल्या होत्या नारंगीच्या अगेन्स्ट, त्याचा पाठलाग झालाय. तरी या सोच वही आहे ना, 24 बनल्यात, 24 पुरेशा नाहीये, किमान 34 किंवा त्याच्याहून थोडासा जास्त विचार टीम करतंय. पण हेमेंद्र आलाय. हेमेंद्रनं आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये 4 विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या. असाच शेवटच्या ओव्हरसाठी आला आणि समोरच्याचा शेवट करून गेला होता. आता शेवटच्या ओव्हरमध्ये हेमेंद्र आलाय. धावा 24 आणि स्ट्रायकर यांना प्रथमेश. जे आता महेंद्र दिसते ते प्रथमेश. बाएं हाथ के गेंदबाज उनके बल्लेबाज हैं उनके सामने, दाहिने हाथ के
फुल टॉस गेंद थी, थोड़ी सी हल्की गेंद, बल्लेबाज को समझ में नहीं आई, सीधा गई कीपर के दस्तानों में डॉट बॉल के रूप में। निर्धाव चेंडू सांगता टॉस्टॉप डिलिव्हरी होती, टॉस्टॉप डिलिव्हरी, कारण ऑफ ब्रेकर होता बघा, फ्लाईट ती दिली होती ना त्याच्यामध्ये बीट केलं, एअरमध्ये बीट केलं, जे टॉस्टॉप डिलिव्हरी हाताळली गेली होती ना त्या टॉस्टॉप डिलिव्हरीनं थोडंसं बीट केलं गेलं होतं. डावखुरा फलंदाज जसं युवराज सिंगचा उल्लेख तुम्ही केला होता चांगला, की 12 मध्ये ती 50 धावांची खेळी, 2007चा तो वर्ल्ड कप. आई आकुटाप्याचा चेंडू आहे, पूल जरूर केला, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, फटका खेळण्याचा प्रयत्न, पार्थ पाटील आले आणि त्याने टिपला झेल. मागच्या सामन्याप्रमाणे याही सामन्यामध्ये विकेट प्राप्त केलाय हेमेंद्रनं. आप भी ठीक करके देता हूँ. हाँ ठीक. ए ढीले जरा डीजल डाल. थँक्यू. आकुटप्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल जरूर केलाय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होत्या, पार्थनं टिपला झेल. आता स्वतः कर्णधार आले, धीरन भगत न कर्णधार स्वतः बॅटिंगवरती आल्यात, 6 विकेट लवकर गमावल्या त्या टीमनं. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, जसे चर्चा करायचं ना 34 की 24 वरनं 34 मोठा फटका आला ते होऊ शकतील, पण 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24. बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं हेमेंद्र, डेप्थ में स्पेशलिस्ट है इस टीम के. हेमेंद्र की अगली गेंद शॉर्ट पिच गेंद ऑफ स्टंप के बाहर, सीधा गई कीपर के दस्तानों में, रनआउट का मौका बन सकता है और अंपायर का इशारा आ चुका है, ही इज OUT. थँक्यू. आता चेहऱ्यावरती बघा, मंगेश म्हात्रेच्या चेहऱ्यावरती ती निराशा काय ना, ते धीरनला सांगत होते, भाई भागना था लेकिन आपको नहीं मुझे, आप क्यों भागे, तुम्ही का धावलात. हा पाहण्याचा प्रयत्न करतील कारण कोण आउट आहे. हो हो, कहाणी में ट्विस्ट आहे, पंचांनी सांगितले क्लिअर नाही आहे. बघूया पाठीमागे हितेश गावडनं चेंडू ज्यावेळेला घेतला त्यानंतर स्टंपला ज्यावेळेला लावलाय तेव्हा क्रॉसिंग झाले की नाही आहे. आता 2 गाड्या आहेत, एक पॅसेंजर आहे एक एक्सप्रेस आहे, एक पॅसेंजर आहे एक एक्सप्रेस आहे, क्रॉसिंग झाले की नाही आपण पाहूया. मागे पुन्हा एकदा रिप्ले आपण पाहणार आहोत, क्रुशियल आहे, जवळ आहे थोडेसे. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि ज्यावेळेला हितेश गावड अर्थात बाबू आले, MS स्टाईल आउट केलं आणि जसं MS धोनीनं आउट केलं होतं बांगलादेशच्या त्या खेळाडूला 1-2चा वेळ बघा, ते आले आणि यांनी चेंडू तर लावलाय, धीरेन भगत बाद झालेत, धीरेन भगत. आता बाबू विचार करते, भाई आपने गेंद तो लगाई, शायद थोड़ी जल्दबाजी की क्या, थोड़ी सी जल्दबाजी किया. असं ही होते, ऐसा भी होता है, कभी कभी कोई करता है आप लेट हो गए, अब कहते हैं आप जल्दी आ गए, ऐसा ही है. कभी कभी क्या होता है, देर आना भी सही होता है. या चेंडूवरती धीरन भगत बात. बहुत ही अच्छी कीपिंग मानी जाएगी, थोड़े से तेज ज़्यादा थे लेकिन ठीक है, विकेट तो मिला है और नॉन स्ट्राइक पे हैं मंगेश म्हात्रे. तो NCC नारंगी की B की टीम भी चाहेगी कि मंगेश म्हात्रे, जिनके बैट से 7 बॉल में 15 रन आए, वो नॉन स्ट्राइक पे ही रहे आखिरी 3 गेंदों में. नावले सैका आणि दुसऱ्या बाजूला विजय आल्यात, 7 विकेट गमावल्यात. या 7चा अर्थ वेगळा आहे, 7चा अर्थ वेगळा आहे. 24 धावा बॅटला लागलाय. आता 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 हितेश गावड सांगितले थांबा थांबा, थोडेसे थांबले, नंतर थ्रो केलाय. मंगेश म्हात्रे आल्या जरूर स्ट्रायकर एंडला, पण आता फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 8 गडी बाद 24. आणि या 4 चेंडूवरती 1 पर रन नाहीये. और मुझे क्रिकेट से प्यार है. बिल्कुल क्रिकेट से प्यार है. वो डगआउट से आवाज है, भाई अगले गेंद पे चाहिए 4 है, अगले गेंद पे चाहिए 4 है. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मंगेश म्हात्रे ऑन स्ट्राईक, 24 धावा धावलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी हेमेंद्रनं केले. शेवटचा स्लॉगवर स्पेशलिस्ट आहे का काय, एक मॅडनवर पाहिलंय, एक मॅडन ओव्हर धीरज पाटीलचं पाहिलंय. आता हेमेंद्र त्या लाईन वरती आहेत, बरोबर त्या अचीवमेंट वरती आहेत. 5 चेंडू त्याने हाताळल्यात, एकही धाव दिली नाहीये. बहुत ही बेहतरीन NCC नारंगी B की टीम मैंने देखा है, काफ़ी अच्छी फील्डिंग की सजावट थी और वो बॉलर्स ने
अकॉर्डिंग टू द फील्ड गेंदबाजी की इस मैच में, तो क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉन्फिडेंस सर। कॉन्फिडेंस लेवल आपको कभी नहीं छोड़ना, चाहे आप 10 रन बनाओ 20 रन बनाओ। हेमेंद्र की अगली गेंद, ओवर पिच गेंद थी, बल्ले पे ठीक से आई नहीं, गेंद जाएगी स्क्वायर लेग की दिशा में। जब तक फील्ड करेंगे दोनों ही बल्लेबाज दूसरा रन लेना चाहते हैं। बहुत ही अच्छा थ्रो आया सर वहां पे, बहुत ही अच्छा थ्रो। रन आउट के रूप में जाना होगा मंगेश मात्री जी को। थ्रो चांगला आला, जसा लेदरचा थ्रो होतो तसा थ्रो इथे आलाय। 4 षटकांचा खेळ संपलाय, धावा बरोबर 25 आहे, तसा रायपाड्याच्या अगेन्स्ट आपण पाहिला होत्या। 26 धावांचा पाठलाग करायचा आहे, पण दोन टीम कॅप्टन हा थ्रो बघा आपने सही का, असा लेदरमध्ये थ्रो करतात। ज्यावेळेला सीझन क्रिकेट असतं ना तेव्हा 1 बाउंस परफेक्ट कीपर जवळ थ्रो। एक्चुअली सर ग्रास पे जब गेंद गिरती है ना स्किट होती है, मतलब स्पीड बढ़ जाती है उसकी। और इन खिलाड़ियों को पता है, ये खिलाड़ी इसी ग्राउंड पर खेलते हैं, तो ग्रास का उन्होंने फायदा उठाया। एक जोर से ग्रास पे टप्पा मारा जो कि गेंद स्किट होकर सीधा कीपर के हाथों में गई, और मंगेश मात्रे जो कि दूसरे रन के रूप में रन आउट हो गए। 25 रन 26 रनों का लक्ष्य रखा है। आता स्कोरबोर्ड जरी पाहिला ना तर लक्षात येईल मंगेश मात्रे एकटा 16 धावा आहेत, बाकी सगळे 4 फलंदाज आहेत बरोबर। जवळपास 6 फलंदाज आहेत, त्यांना खातं उघडता आला नाहीये, आणि बाकीचे सिंगल डिजिट नंबर आहेत, जे मोबाईल नंबर असतात ना तसं सिंगल डिजिट आहेत। स्कोर बघा फक्त मंगेश मात्रेचा एक समोरच्या दिशेनं ठोकलेला षटकार बिहाइंड द विकेट, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 2 चौकार जे आपण पाहिले होते, सिंगल डिजिट नंबर आतापर्यंत आले आहेत। 2 टीम कॅप्टन आपण चला या, एक ज्याला पुढचा मॅच खेळायचा आहे तो वावदेवी वैतीपाडा आहे, आणि दुसरा जो संघ आहे तो मारंबलपाडाचा आहे। आई भवानी मारंबलपाडा टीम कॅप्टन आपण देखील या, कारण 2 संघामध्ये ड्रॉ होईल। चालू सामन्यातील विजेता आणि आई मारंबलपाडा, आई भवानी मारंबलपाडा यामध्ये ड्रॉ होईल। एक संघ पुढे जाईल आणि एक संघ खेळेल गावदेवी वैतीपाडा टीमची। भाई हम भी बहुत ही अच्छी थँक्यू। आता बरोबर आमचा कॉमेडी बॉक्स दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये आता हेमंत पाटील देखील दाखल झाले आहेत। धीरज पाटील आपण पाहिलं होतं, आणि धीरज पाटीलनं जे मॅडनवर टाकले ना त्यांच्यासाठी हेमंत पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आले। वडील आहेत त्याचे धीरजचे, आणि नेहमीच आपल्या मुलाला असेल हितांशू देखील तिथे मैदानावरती खेळतोय, त्याला नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम हेमंत पाटील यांनी केलेलं आहे। आणि आपल्या उमेदीच्या काळामध्ये NCC साठी भरपूर क्रिकेट त्यांनीही खेळलेले आहेत, आणि आज जर पाहिलं तर तेही खेळतात। चिठ्ठ्या जे उडवल्या जातील तिथे कॅप्टन आई भवानी मारंबलपाडा आपण कॅप्टनना पोचायचं आहे, आणि गावदेवी वैतीपाडा टीम कॅप्टन आपण देखील या। आपल्याला तर खेळायचं आहे, फक्त ते कोणाशी खेळायचं आहे त्यासाठी तो ड्रॉ होईल। एक तर तुम्ही आई मारंबलपाडा आई भवानी मारंबलपाडाशी खेळतील, किंवा या चालू सामन्यातील विजेत्याशी खेळतील। चला 2 चिठ्ठ्या टाकल्या जातील, एक चिठ्ठी उचलली जाईल। निशिकांत 30 चिठ्ठी उचलती तुला पाहिजे ती, कारण जी चिठ्ठी उचली तिला बाय आहे त्याकरता बघूया। आता टेन्शन मध्ये आलाय निशिकांत, टेन्शन मध्ये आलाय, बघूया। चिठ्ठी पाहिजे तीच उचलली आहे, पाहिजे ती विजयी संघाला बाय मिळाले। आता डगआउट मध्ये गेला का स्वागत होईल निशिकांतचं। चला थोडासा कॉमेडीचा भाग होता, पण याचा अर्थ गावदेवी वैतीपाडा खेळेल आई भवानी मारंबलपाडा। टॉस करून घ्या, टॉस आपण करून घ्या लगेच। दोन्ही टीम कॅप्टन रविकांतजी आमच्या जोडीनं सज्ज झाल्यात। 26 धावांचा पाठलाग करायचा आहे। टीम NCC B ला सरमेची जोडी मैदानावरती सज्ज, धीरज आणि संदीप किने अर्थात सँडी। पहिले षटकात आलत आहे मंगेश मात्रे। हलक्या हाताने खेळलंय, स्टिअर केलं गेलंय। आता काय केलं माहिती का, मागच्या मॅचमध्ये धीरज लवकर बाद झाले होते, त्यामुळे त्यांनी आता विचार केला थोडंसं वेळ घेऊया, टाइम घेऊया। पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर होता, बॅटची फेस ओपन केली, स्टिअर केलं चेंडूला गली रिझनमध्ये, 1 धाव चेंडूवरती पूर्ण। तो बहुत ही अच्छी शुरुआत होगी। गेंदबाज तैयार, मंगेश की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, थोड़ी सी बाहर थी, जिसके चलते अंपायर ने उसे वाइट करार दी है, और एक अतिरिक्त रन मिलेगा। इसे अतिरिक्त रन के साथ टीम की रन संख्या बढ़कर हो चुकी है 2 रन। देखील जसं आम्ही ज्यावेळेला कॉमेंट्री करतो त्यांनी सांगितलं की जी एक लाईन आहे ना व्हाईटची, पहिली लाईन ती वाईड आहे। प्रशांत नादवडे यांनी म्हटलं ती व्हाईट लाईन आहे, ती गाईड लाईन आहे। त्याच्या आतमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ती लाईन आहे, ती वाईड लाईन आहे, ती गाईड लाईन आहे आपल्यासाठी।
त्याच्या बाहेर जर चेंडू गेला तर वाईटचा इशारा होतोय. लोअर फुलटॉस चेंडू होता. चांगली गोलंदाजी मंगेश म्हात्रे. माहिती आहे धावा केल्या तर धावा रोखायची आहेत, धावा केल्या धावा रोखायची आहेत आणि त्याच प्रयत्नामध्ये एक लोअर फुलटॉस चेंडू हलक्या हातानं खेळला गेला होता. जोपर्यंत फील्ड करतील एक धावे चेंडू होते. पूर्ण स्कोर 3. और दोनों ही टीमों को पता है कि इस मैच को जीतना मतलब 2 मैच जीतना, क्योंकि बाय मिल चुका है. जो भी टीम ये मैच जीतेगी उसे अगला मैच बाय मिलेगा. तो ये मैच जीतना मतलब 2 मैच जीतना. मंगेश जी की अगली गेंद लो फुल टॉस गेंद थी, इसे खेल दिया है फाइन लेग की, शॉर्ट फाइन लेग की दिशा में और 1 रन भागकर पूरा कर लेंगे दोनों ही बल्लेबाज. हा मैच चालू आहे. दुपारच्या मैचचा नाणेफेक झाला आहे. आपने इसे जिक्र किया ना कि ये मैच जीतना मतलब डबल है, बाय 1 गेट 1. इसको अगर आप बाय करेंगे तो एक तो आपको फ्री मिलने वाला है. एक पुढच्या फेरीमध्ये आपल्या पुढे जी साल देण्यात आलेली आहे ना त्यामुळे म्हणलं बाय 1 गेट 1 वाला खेळ आहे. बाय 1 गेट 1, बाय 1 गेट 1 आणि चेंडूला सांगितलं बाय बाय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. दम, बल्लेबाज ने दिखाया दम, गेंद गई मैक्सिमम, मैक्सिमम षटकार. बहुत ही अच्छा सर, बहुत ही अच्छी गेंद थी, लेकिन उससे भी अच्छा स्ट्रोक खेला सैंडी ने और भेज दिया लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए. तो मंगेश तैयार अपनी अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर से सैंडी के लिए. फिर से ओवर पिच गेंद, इनसाइड एज लगी, बल्ले पे गेंद आई नहीं, सीधा गई कीपर के दस्तानों में डॉट बॉल के रूप में. तो बहुत ही अच्छा जवाब दिया है यहाँ पर मंगेश ने. चांगलं चांगलं प्रत्युत्तर दिलेलं आहे की आता जरी षटकार आला तरी पुढे एकदा मी प्रयत्न करणार त्या विकेटसाठी, त्या विकेटसाठी, विकेट घेण्यासाठी प्रयत्न करणार मंगेश म्हात्रे प्रयत्न करताना दिसत आहे. धावा दाफलकावरती 10. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. कोलवटप्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय. माहिती आहे बॅकलिपला लवकर खाली आणावा लागणार आहे. तर खोलवटप्याचा चेंडू होता, लवकर बॅकलिपला खाली आणलं ते गरजेचं होतं. खोलवटप्याचा चेंडू असाच खेळायचा असतो. किंबहुना बहुत सारे खिलाडी तो ऐसे भी दिखे. धावा दाफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ. 11 धावा दाफलकावरती 26चा पाठलाग आहे. 18 चेंडू आणि 15 धावांचे. बहुत सारे खिलाडी ऐसे भी देखते यॉर्करचा कसा सामना करतात. टॉस केला जातोय, नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पांडुरंग पाटील जे नारंगी ग्रामस्थ क्रीडाचे एक सिनियर आहेत आणि ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला सुरुवात झाली, ते उद्घाटन झालं होतं. पांडुरंगजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय आणि टॉस गावदेवी वैतीपाड्यानं जिंकलाय आणि निर्णय येणार आहे त्यांचा थोड्या वेळानं. हे 2 व्यक्तिमत्व, एक पांडुरंग पाटील आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हेमंत पाटील आहेत. आज नारंगी बी संघाला या 2 व्यक्तिमत्वाने भरपूर प्रोत्साहन दिले. कुठेही मॅच असू द्या, म्हणजे वैतरणाला असू द्या, पूर्ण सपाळ्यापर्यंत असू द्या, कुठेही असू द्या, हे 2 व्यक्तिमत्व नेहमीच त्या टीमच्या जोडीला असतात. एक पांडुरंग पाटील आणि दुसरा एक हेमंत पाटील. सही कहा सर आपने, गुरु की तो ज़रूरत होती है, बिना गुरु के कोई आगे नहीं बढ़ सकता और बहुत ही सौभाग्यवान है कि इनके साथ ऐसे गुरु हैं. तो अगले गेंदबाज आए हैं राइट आर्म ओवर से सैंडी के लिए. शॉर्ट पिच गेंद थोड़ी सी बाहर गई, जिसके चलते अंपायर ने इसे वाइट करार दी है और इस वाइट के साथ 1 रन की बढ़ोतरी होती हुई. एक धाव या चेंडूवरती अजून आहे. आणि जैसे मैंने कहा था कि टीम के सपोर्ट के लिए ये दोनों का जन पोस्ट है, कारण सिनियर आहेत. म्हणजे पांडुरंग पाटील असतील, हेमंत पाटील असतील, भरपूर क्रिकेट दोघांनी नारंगीसाठी खेळलेले. त्याच्यामुळे एक सिनियर आहेत आणि आज त्यांना माहिती आहे आपल्या ज्युनियरना गरज आहे, खेळाडूंना गरज आहे, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी ते पोचत असतात. दीपेचा हा चेंडू होता, डायरेक्ट हिट झालाय खरे, पण असं वाटतंय की बाबा टच अँड गो वाला मामला आहे. पंच सांगतात पाहूया, टच अँड गो वाला मामला आहे, कारण चेंडू डायरेक्ट येत असताना थोडासा लांब पडला होता. त्याच्यामुळे प्रथम दर्शनी जसं वाटते एकदम टच अँड गो वाला मामला आहे. आणि जसं आपण चर्चाही करत होतो या दोन्ही व्यक्तिमत्वाचा चर्चा देखील करायला. रिप्ले आपण बघू शकता. दीपेश लोखंडेचा बॅक ऑफ द हँड चेंडू होता, कट करायचा होता, कट लागली होता पण झेल सुटला आणि त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. बिहाइंड द विकेट थ्रो झालाय आणि थ्रो होत असताना जो हिट झालाय त्यावेळेला बॅट बघूया. आता धीरज सांगतात मी ग्राउंड तर बॅट केलंय, फक्त ग्राउंड कधी केले ते बघूया की स्टंपला बॉल लागलाय त्यावेळेला काय चाललंय. बॅट ग्राउंड तर जरूर झाले, क्लोज आहे, क्लोज 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 एकदम क्लोज आहे. बॅट आली, ग्राउंड झाले, अजून क्लोज. बघा हे डीबीएनचं खासियत आहे,
हे डीबीएन की क्वालिटी आहे. हे डीबीएनची क्वालिटी हे दाखवल्यात बघा. ज्यावेळेला स्टंपला लागलाय चेंडू त्यावेळेला बॅट 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 डिसिजन येणार आहे. डिसिजन येणार आहे. तिसरे पंच आता निर्णय आपला देतील. आणि ज्यावेळेला स्टंपला लागलाय त्यावेळेला बॅट इन झाले. इट्स नॉट आउट. नॉट आउट आहे. नॉट आउटचा इशारा इथे येत असताना आपण पाहिलाय. हे सर्व दृश्य ये डीबीएन की कमाल है. असे दृश्य तुम्ही लाईव्हला पाहता, ज्यावेळेला टीव्ही वरती पाहता. क्या कहते हैं? बहुत ही बेहतरीन, बहुत ही बेहतरीन और बहुत ही बेहतरीन. ऐसा कभी सोचा भी नहीं था कि टेनिस क्रिकेट में भी कभी ऐसा होगा, लेकिन हुआ डीबीएन की तरफ से. तो गेंदबाज तैयार, स्विच हिट किया है और एकदम फिट किया है. गेंद जाएगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए. अरविंद लावा हिट किया है, फिट भी किया है. अभी गेंद वहां नहीं गई जहां बल्लेबाज खेलना चाहता था, लेकिन गेंद वहां गई है ना जहां शायद टीम को चाहती थी की जरा बॉन्ड लाईन की तरफ चौकार. असंही होतं. कधी कधी मिडल ऑफ द बॅट झाला तरी चेंडू सीमारेषा पार जात नाही, आणि काही वेळेला एज जरी लागला तरी पुरेसा असतो बॉन्ड लाईनच्या बाहेर जायला. और आपने थोड़ा देर पहले कहा था कि एनसीसी नारंगी बी टीम के सपोर्टर यहाँ बैठे हैं. मैं उनका उल्लेख करूंगा इस गेंद के बाद. ओवर पिच गेंद, लो फुल टॉस गेंद थी. इसे खेलना चाहते थे स्क्वायर लेग की दिशा पे. गेंद बल्ले पे आई नहीं. अपील हुई थी, लेकिन मेरे ख्याल से बैट लगा था वहां पर. दोन साऊंड, दोन आवाज नक्कीच आवाज आले होते की बॅटच्या थोड्या त्या एका कोण्याला लागला होता. दोन साऊंड जे आले होते बघा. हा बॅटला लागला आणि त्यानंतर पायावरती आदळलाय. टू साऊंड, दोन साऊंड जे ऐकू आले होते. आणि दीपेश लोखंडेला देखील माहिती आहे की दोन साऊंड नक्कीच त्याने अपील केलं, पण जेव्हा पंचांनी इशारा केला की जस्ट बॅट लागलाय त्यावेळेला त्याने अपील पुन्हा एकदा खाली आणलंय. धावा धावलकावरती येते 17. 1.3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आत आलाय चेंडू पडला, थोडासा आत आला. दीपेश लोखंडेची का खासियत आहे, ही ओळख आहे. ही ओळख आहे दीपेश लोखंडेची. भलेही धावांचा पाठबळ तितका नाहीये, पण जितका आहे तितकं माझ्यासाठी पुरेसा आहे. जितना रन बने ना, जितने हमारे पास प्राप्त है पर्याप्त भी है, असं सांगण्याचा प्रयत्न दीपेश लोखंडे करतोय. हम काबिल तारीफ करनी होगी दीपेश की. एक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं तेज तर्राक, और उनके सामने हैं धीरज पाटिल. देखते हैं अगली गेंद पर क्या होता है. ओवर पिच गेंद, इसे कट कर दिया है. पॉइंट की दिशा में वो फील्ड होगी. 1 रन भागकर दोनों ही बल्लेबाज आसानी से पूरा कर लेंगे, और इस 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़कर हो चुकी है 18 रन बिना किसी नुकसान के. आणि मागच्या काही सामने आपण पाहिले ना, आता असं होतं की एक मॅच मध्ये भरपूर रन बनतात, दुसऱ्या मॅच मध्ये रन बनत नाही. पिछले मुकाबले में रन बने थे, इसमें रन नहीं बने. याचा अर्थ पुढचा मॅच मोठ्या धावसंख्येत असणार. अगला मुकाबला जो क्वालिफायच्या दिशेने जाण्यासाठी एक पाऊल पुढे वैती पाडालाही टाकायचं आहे, आणि मारंबलपाडा या टीमला देखील टाकायचं आहे. धावा आहेत धावलकावरती 18. 18 ऑन बोर्ड. फटका खेळलाय, शरीरावरती चेंडू आदळला होता. शरीरावरती चेंडू आदळलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय, आणि 2 षटकांची समाप्ती होत असताना धावा आहेत धावलकावरती 8. या षटकामध्ये दीपेश लोखंडेनं फक्त 7 धावा खर्च केल्या. एक चौकार बिहाइंड द विकेट आला होता, जो रिव्हर्स स्वीप करताना टॉप एज लागला होता. 2 षटकांचा खेळ. मागे 12-9 होते, आता 12-8 आहे. सर 12-8 है, और आपसे अच्छा कौन बता पाएगा 6 बॉल 3 का वो फाइनल. तो कभी भी क्रिकेट में हार नहीं माननी चाहिए. नहीं देखो, हार मानना म्हणजे हारना और हार मानना दोनों अलग अलग बात है. अगर मान लिया तो हार होगी, ठान लो तो जीत होगी. इसीलिए क्रिकेटचा खेळ असा आहे ना, 6 मध्ये 36 पण होतात, आणि कधी कधी 6 मध्ये 6 होत नाहीये. एक मोठी स्पर्धा आम्ही विराटच्या परिसरामध्ये ज्यावेळेला जीवदानी ग्राउंडवरती करत होतो, त्या फायनलच्या मॅचमध्ये 2 विकेट गेले होते, आणि 18 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता होती. 18 चेंडू 8 धावा नाही झाल्यात, असं आहे. आता सतीश थोडेसे स्टायलिश आहेत, आणि ते आता गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. लोअर फुलटा चेंडू होतो, हलक्या हाताने चेंडूला खेळतोय धीरज पाटील. एक धावे चेंडूवरती पूर्ण केले जात आहेत. कारण बघा, तुम्ही मनातनं जर एखादा हार मारला ना, जसं कहते ना की मन से हारा हुआ मतलब मैदान से हारा हुआ तो आदमी जीत सकता है, लेकिन मन से हारा नहीं जीतेगा. मन से नहीं हारना चाहिए. इथे तुम्हाला जितके चेंडू आहेत तितकी लढत देता येईल, तितकी लढत तुम्हाला द्यायची. सही कहा सर आपने, मन से कभी नहीं हारना चाहिए. सतीश की अगली गेंद, लो फुल टॉस गेंद, इसे खेल दिया है डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच, और जब तक फील्ड होगी दोनों ही बल्लेबाजों ने आसानी से भागकर 2 रन पूरा कर लिया सर वहां पर. नाही, मी का म्हटलं होतं, कारण बऱ्याच लोकांना ना म्हणजे यशस्वी होत नाहीत. बऱ्याच लोकांना अपयश काय, म्हणजे मनामध्ये हरण्याची भीती असते वारंवार, की आपण इथे हरू शकतो. निगेटिव्ह माइंडसेटनं तर तुम्ही आल्यात तर पॉझिटिव्हली काहीच येणार नाही.
जसं आपला ब्रेन आहे, दिमाग आहे, तुम्ही जर सकारात्मक विचार आणले तर तो भरून राहील. खाली राहिला तर नकारात्मक विचार त्याच्यामध्ये येणार, निगेटिव्ह. बघा जसा मी उल्लेख केला, विकेट येणार का, विकेट विकेट विकेट. दीपेश लोखंडे याला चेंडूच्या खाली, म्हणून म्हटलं ना माझ्या आयुष्यामध्ये वावरताना पण आहे ना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. नाही तर वरचा आपला ब्रेन आहे ना, ब्रेन ते पण थोडंसं मोकळं आहे. तिथे तुम्ही चांगला सकारात्मक विचार नाही आणलं तर तो पूर्ण ब्रेन आहे ना तुमच्या निगेटिव्ह माइंडसेटनं भरून जाईल. तर तो निगेटिव्हनेसपणा तुमच्यामध्ये येऊच जाईल. पहिला विकेट, पहिल्याकडे बाद. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन, हमें ढूंढने को सतीच्या चेंडू ऑफस्टमच्या बाहेर. हा आवडता फटका आहे ऍक्च्युली, संदीप किनीचा आवडता फटका आहे. पण काय झालं, फटका खेळताना जो पकड होती ना हाताची बॅटवरची, ती पकड थोडीशी ढिली झाली, बॅट थोडी हातामध्ये फिरली. बघा आपण बघू शकता, ही जी फिरली ना, ही जी बॅट फिरली त्याच्यामध्ये हा फटका चुकलाय. बहुत ही बारीकी नजर है सर आपकी. सतीश की अगली गेंद, बहुत ही अच्छी गेंद, इसे खेल दिया है लॉन्ग ऑन की दिशा में. फील्डर वहां पर मौजूद हैं और एक अच्छी फील्डिंग मानी जाएगी वहां पर. और सर एक न्यूजीलैंड के खिलाड़ी थे, बहुत जूने खिलाड़ी थे, वो गेंद पहली डालते थे और पहला गेंद भी खेलते थे. तो धीरज ने भी पहला बॉल डाला था और पहला बॉल खेला. न्यूजीलैंड के खिलाड़ी थे, कोई मुझे याद नहीं उनका नाम. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, कारण बरेच खेळाडू असे आहेत ॲज अ फ्रंटलाईन गोलंदाज, ॲज अ ओपनिंग पेयर्स सलामीची जोडी देखील पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर स्लाइस केलंय, स्लाइस केलंय. आणि ऍडव्हर्टायझिंग ज्या वेळेला येते ना टीव्हीवरती स्लाइसची, तोंडाला पाणी येतं. आता काय झालंय, ते स्लाइस केलंय आणि चेंडू गेलाय. हा विजयी चौकार, 4 धावा. हाथी घोड़े तोप बाहेरचा चेंडू होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न, स्लाइस म्हणून म्हटलं ना, ती मँगोची जी स्लाइसची ॲड येते बघा, तोंडाला त्यावेळेला पाणी येतं. आता आहे थोडं मुंह में थोडंसं पाणी आता आहे. म्हणून आता स्लाइस केलं होतं, कट केलं होतं.